एकनाथ खडसेंचा भाजपचा प्रवेश आता निश्चित झाल्याचं मानलं जात आहे। दिल्लीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। तर 4 दिवसांपूर्वी त्यांनी शहा आणि नड्डांची भेट घेतलेली होती। अखेर एकनाथ खडसे यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला। एकनाथ खडसे दिल्लीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते आणि त्या संदर्भात त्यांनी दिल्लीत गाठीभेटी देखील घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र आता एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार असल्याची शक्यता आता वर्तवली जाते। एकनाथ खडसेंचा भाजपचा प्रवेश निश्चित झालाय। दिल्लीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। तर 4 दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीमध्ये जात शहा आणि नड्डांची भेट घेतलेली होती। दरम्यान एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास आपण पाहूयात। 1987 मध्ये कोथळी ग्रामपंचायतचे ते सरपंच झाले। 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली। 1989 पासून 30 वर्ष मुक्ताईनगरमधून ते सलग 6 टर्म निवडून आले। 2009 ते 2014 या काळात विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले। 2014 ला फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री झाले। पक्षांतर हा महाराष्ट्राला एक लागलेला डाग आहे, पण एकनाथ खडसे यांच्यावर जेव्हा भाजपमध्ये अन्याय झाला ते राष्ट्रवादी आले आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाने त्यांना पुन्हा एकदा ती प्रतिष्ठा प्राप्त करून दिली। खडसे साहेब असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही, पण वर्ष दीड वर्षच मला वाटतं झालं त्यांना येणं आणि लगेच भाजपात जाणं। मला असं वाटत नाही खडसे साहेब असा काही निर्णय घेतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।